तर आज मी जाते कोंडेश्वर मंदिर सिन्नर. तर मी आळ्या फाट्यावरून निघाली आहे आणि लगेच आमची बस 1-5 मिनिट पुढे आली आणि चहा नाश्ता करण्यासाठी थांबली. हे आमच्या कॉलेजपासून अगदी जवळच आहे आणि इथे बस थांबली. तर बघा पुढे आम्ही सिन्नर बस स्टँडला पोहोचलो आहोत. तर गाईज हे आहे सिन्नर बस टर्मिनल, बस स्टँड आहे आणि हे असं आजूबाजूचा परिसर आहे. आणि गाईज आता आम्ही कोण कोण चाललो आहे ते मी तुम्हाला दाखवते. सो मी निधी आम्ही जातोय ॲज ऑलवेज येस मंदिरात. खाते सगळ्यात पहिल्यांदा पेटपूजा ते कामपूजा. आम्ही सगळ्यात पहिल्यांदा काहीतरी खाऊन घेणार अँड हॅपी गुढी पाडवा टू ऑल. हॅपी गुढीपाडवा. नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. तर आता आम्ही जातो पहिल्यांदा खायला. मग आम्ही कसं कुठे जातो ते तुम्हाला बाई तर जातोय. व्हेरी व्हेरी टेस्टी म्हणजे गाईज आम्ही चालू वडापाव खायला टेस्टी वडापाव सेंटरला. आणि इथे खूप जण आले. आम्ही इथला वडापाव ट्राय करणार. मी वडापावची साईज बघू शकता किती मोठी आहे. सो गाईज आता आम्ही निघालो आहे सिन्नर बस स्टँडमधून. आम्ही नाश्ता केला आहे आताच. गाईज आम्ही पायी जाणार. हां आणि आम्ही आमचे 200 रुपये वाचवायला आता पायी जाणार आहे. तिकडून अर्ध्या तासाचा रस्ता आहे. 21 मिनिट्स. हां 21 मिनिट्स गुगल मॅपवर त्याला दाखवतो. 20 मिनिट्समध्ये करू शकतो. हां करू शकतो कवर. आम्ही 20पेक्षा पण कमी टाईम लावू. बघू आधी कसं जायचं आहे तुम्हाला दाखवतो मग. सो गाईज आम्ही मंदिरात पोहोचलो आहे आणि हे समोर माझ्या मंदिर आहे. सो गाईज आम्ही पोहोचलेलो आहोत सिन्नरच्या मंदिरमध्ये आणि समोरच माझ्या मंदिर आहे आणि ते वेगवेगळे अजून छोटे छोटे मंदिर पण आहेत. सो गाईज मी आता मंदिराच्या परिसरात बसली आहे. एकदम शांत वातावरण आहे इथे आणि समोरच माझ्या मंदिर आहे. मी तुम्हाला मंदिर दाखवते. नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील हे खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे. आणि बघा मेरा हो गया है अब मैं आ गई हूँ. आमचे फोटोज वगैरे काढून झालेत. खूप सारे आम्ही फोटोज काढलेत आणि जस्ट आता रिलॅक्स करतोय. मैंने आज से नई पर्स लेना शुरू किया. आम्ही रिलॅक्स करतोय. मस्त आहे पण मंदिर. तुम्ही या, मोस्ट रिकमेंडेड आहे. नक्की भेट द्या. सिन्नरमधील नाशिक जिल्हा खूप छान मंदिर आहे. मंदिराचं नाव कोंडेश्वर मंदिर असं या मंदिराचं नाव आहे. सो हे मंदिर आहे आणि या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर 11व्या-12व्या शतकात या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे. आणि शिव मंदिर आहे आणि त्याच्या चारी कॉर्नरला गणपती बाप्पा, विष्णू मंदिर आहे, पार्वती मंदिर आहे आणि सूर्य मंदिर आहे. आणि याचं जे बांधकाम आहे ते भूमीज शैलीतलं आहे. मला काय याच्याबद्दल जास्त माहिती नाही. मी जस्ट गुगल करून तुम्हाला सांगते. खूप सुंदर मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप छान आहे. एकदम रिलॅक्स करण्यासाठी तुम्ही इथे येऊ शकता. गवळी राजकुमार राजगोविंद असं नाव आहे गुगल केलं तर. त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. खूप सुंदर बांधकाम आहे. छान मंदिर आहे. तुम्ही नक्की बघा किती सुंदर मंदिर दिसतंय. आणि आम्ही सकाळी 11 वाजता इथं आलो आहेत आणि आत्ता जवळजवळ 1:30 वाजत आलं आहे. आम्ही मस्त फिरलो आहे, रिलॅक्स केले, फोटोज काढलेत. खूप छान मंदिर आहे. नक्की या. सो गाईज आम्ही फक्त गोंदेश्वरचं मंदिर पाहायला आलेलो. पण आम्ही तिथून मॅपवर बस स्टँडचं लोकेशन टाकलेलं आणि आम्ही जिथून गेलो तो रूट आम्हाला नाही मिळाला. दुसराच कोणता तरी रूट मिळाला. तर आम्ही सरळ चालत आलेलो आणि
समोरच आम्हाला आता एक सुंदर मंदिर दिसले, तिथं आम्ही दर्शन घेणार आहोत. तर मी तुम्हाला दाखवते मंदिर कसं आहे ते. सुंदर मंदिर आहे. वातावरण पण एकदम छान झाले. थोडंसं ऊन आलं आता, पण एकदम असं पावसाचं वातावरण झालं होतं. तर मी दाखवते तुम्हाला. शनिदेवाचं मंदिर आहे समोर.